सर्वांना नमस्कार. मी कार्तिकेयन, जिल्हाधिकारी सोलापूर. येणाऱ्या आषाढी वारीसाठी पूर्वतयारी करण्यासाठी आणि मी नवीन रुजू झालेली आहे, त्यामुळे मला पूर्ण पद्धतीने माहिती घेण्यासाठी आज पूर्ण दिवस पंढरपूर शहरमध्ये फिरलो आणि प्रत्येक गोष्टी स्वतः जाऊन आमच्या टीम सोबत, प्राण साहेब असो, आमच्या संतोष साहेब असो, सगळ्यांच्या टीम सोबत, बीडीओ साहेब आहेत, एसडीपीओ साहेब आहेत, सगळ्यांच्या टीम सोबत आम्ही पूर्ण ठिकाणी फिरलो आणि फिरून बरेच गोष्ट मला लक्षात आलं. आणि येणाऱ्या आषाढी वारीच्या अजून जवळपास 3 महिना आहे, तरी सुद्धा आपल्याला लवकर सुरू करायला पाहिजे. आता बरेच पत्रकार मित्रांचं असं म्हणणं होतं की हे जो तयारी आहे ते आपल्याला शेवटपर्यंत जाते म्हणून, पण हा आपल्याला कमी करण्यासाठी आणि लवकर सुरू करण्यासाठी आज 15 एप्रिल 2026 मध्ये आम्ही आता आषाढी वारीच्या तयारी आम्ही पांडुरंगाच्या आशीर्वादाने आणि रुक्मिणी ताईच्या आशीर्वादाने आम्ही सुरू केलेली आहे. सकाळी मी आता वाकरीपासून सुरू केलं. वाकरीमध्ये आता आमच्या पालखी स्थळ आहे, तिथे पूर्ण पाहणी केलं. तिथून आम्ही 65 एकरमध्ये पोहोचलो. 65 एकर पासून चालत पूर्ण वालवंट असो, त्यानंतर पूर्ण मंदिर परिसर असो आणि रांगाच्या ठिकाण असो, सगळ्या ठिकाणी आम्ही बघितलेले आहे. आणि तिथल्या स्थानिक लोकांच्या आयडियाज आहेत, कल्पना आहेत, त्यांच्या अडीअडचणी आहेत, ते सुद्धा आम्ही ऐकलेली आहे. त्यानंतर रांगामध्ये जे कोणी लोक उभे होते, भाविक उभे होते, त्यांच्या सुद्धा आपण कल्पना घेतलेली आहे. आणि आजच्या शेवटच्या टप्प्या म्हणून आज पंढरपूर शहराच्या आणि पंढरपूरच्या जे कोणी पत्रकार मित्र आहेत त्यांचे सुद्धा आम्ही आता इथे बोलून घेतलं आणि त्यांच्या कल्पना जे आहे, तुम्ही स्थानिक असल्यामुळे तुम्हाला आमच्यापेक्षा जास्त माहिती असेल. आता सगळ्यांच्या कल्पना जवळपास मी पूर्ण, माझ्याकडे आतापर्यंत 80 कल्पना आलेली आहेत वेगळ्या वेगळ्या विषयाच्या. खूप महत्वाच्या म्हणजे 3 विषय, एक रस्ता, दुसरा स्वच्छता, तिसरा पिण्याचं पाणी. हा 3 विषय एकदम टिक झाला आणि एकदम क्लीन झाला तर लोकांच्या अडचण कमी होऊ शकतो. त्याप्रमाणे आता जवळपास सगळे विषय आम्ही ऐकून घेतलेले आहेत. आता आम्ही पुढे जाऊन आता आमच्या कोऑर्डिनेशन मीटिंग असणार आहे. कोऑर्डिनेशन मीटिंगमध्ये जवळपास 12-13 डिपार्टमेंट्स आहेत. ते 12-13 डिपार्टमेंटचं प्रेझेंटेशन सुद्धा आम्ही ऐकून घेणार आहे. त्यांच्या डिमांड्स जे आता येणाऱ्या पंढरपूर वारीच्या जे काही आता डिमांड्स आहेत तो सुद्धा ऐकून घेणार आहेत. आणि त्या व्यतिरिक्त ज्यांच्या जे काही कल्पना आहेत यावर्षी नवीन इंट्रोड्यूस करण्यासाठी सुद्धा आम्ही ऐकून घेणार आहेत. असं ऐकून आणि त्यानंतर आमच्या पालखी प्रमुख आहेत त्यांच्या सुद्धा आम्ही VC मध्ये कनेक्ट करून त्यांच्या काही कल्पना आहेत का, त्यांच्या काही मागणी आहे का, तो सुद्धा ऐकून घेऊन त्यानंतर इमिडिएटली आम्ही कामावर लावणार आहोत. आणि कामावर लागताना आता पत्रकार मित्रांनी जे काही सूचना सांगितलेल्या सगळे विषय लक्षात ठेवून सगळ्या विषयाच्या प्रत्येक डिपार्टमेंटला वाटून आम्ही नक्की याच्यावर कारवाई करतो.